तुला काय वाटलं? भारी गेम केलास तू. मला वेड ठरवायला निघालीस तू. मला लायकी काय ग तुझी? आत्ता इथे माझ्याच घरात तुला आणि तुझ्या मदतीला जे कोण असतील त्यांना नाही ना इथे ठोक. ए सुहास साटाम, त्या हातातला खेळणं बाजूला टाक, नाहीतर तुझ्या खोपडीतला भेजा आहे ना फटाक्यातल्या सुतळी बॉम्ब सारखा वातीनं इथंच उडवून टाकेन. मग तुझ्या डोक्यात भेजा होता का नुसतीच दारू? कोणाला पत्ता पण नाही लागणार त्याचा. फेक. ए ताईचा आणि तिच्या माणसांचा नेम कधी चुकत नाही. कवळ्या हा टीव्हीत येतो तेव्हा लई देखणं दिसतो रे. अरे आता समोर आला तर बिझीला उंदरासारखा दिसतो. चल उचल याला उचल. ए थांबे थांब थांब. उचल याला. काय कळतंय का तुम्हाला कुठे आलंय ना? कोणाशी बोलताय काही कल्पना? हे 5 मिनिटात ना इथे अख्खं डिपार्टमेंट हजर करेन. अख्खे पोलीस डिपार्टमेंट पाठीशी आहे माझ्या. आम्ही पुढे आहे तुझ्या. ए तू काय कोण आता? हे मागात पडेल तुम्हाला. अरे पण आम्हाला सस्त्या गोष्टी आवडतच नाही. विद्या गोळे विद्या गोळे. आणि तू ते डिपार्टमेंट म्हणतोय ना तुझ्या पाठीशी आहे ते सेकंड होम आहे माझं. चल रे उचल कमळे याला. 1 मिनिट. तुम्हाला माहिती नाहीये मी. ए गपरे, माहितीये सगळं आम्हाला. ए जास्त बडबड करू नको. हे कमळे उचल उचल. हे घेऊन जा. चल चल म्हणजे काय काय हे बघ हे मागे ते तुम्ही तू सुहास, हे तेच बेसमेंट आहे जिथे तू तुझ्या मुलाला 8 महिने खितपत ठेवलं होतंस. मी माझ्या आयुष्यात खूप वाईट माणसं पाहिली, तुझ्या इतका पापी माणूस पाहिलेला नाहीये कधीच. तू तुझ्या मुलाला इतक्या वाईट पद्धतीने मारून टाकलेस, त्याची फळं तुला भोगायला लागतील सुहास. माझीच मला काय विद्या गोळे ताई, एवढी मोठी चूक करायला नको होती. ए तिच्यावर नाही स्वतःच्या डोक्यावर लाव. नाही
ए चिकने, अगं असं कोणाचा गेम वाजवताना डायलॉग बाजी नसते करायची. अगं ज्याला जिवंतपणी अक्कल नव्हती त्याला मरायच्या 1 मिनिट आधी अक्कल येईल का? अगं नुसता टाइमपास होता. मग तुझा बदला झाला ना पुरा. अजून एक, असं कुणापायी येडं व्हायचं नाही. प्रेमामध्ये शहाणं व्हायचं, येडं नाही. नाही का नाही? आता हे एक काम झालं तर दुसरं काम करायचंय मला. हा, खूप दिवसापासून माझ्या सह्या राहिल्यात. जा आणि डायरी घेऊन ये. मेंटेन केलेली नसेल ना घरी पाठवी ना. चल बोलताई. भोसले, तुझं एक काम केलं मी. या पृथ्वीवरचा विषारी भार कमी केला बघ थोडा. त्या सुहास साटमचा गेम वाजवला मी. ठोकला त्याला, खोपडीच खोलली बघ. आता त्या चिकणीला त्रास देत होता. चिकणी जेव्हा माझ्याकडे आली होती ना तेव्हाच मी तिला जुबान दिली होती का या शेंदाडाचा हिस्सा पुरेपूर मीच करणार. केला. तुझं पण काम केलं. अरे त्याला कोर्टात नेलं असतं ना तर काय पण करून सुटलाच असता बघतो. आता काय टेन्शन नाही. आहे का नाही? तू कुठे आहेस आता? तिथंच जिथं त्यानं त्याच्या पोराला लपून ठेवलं होतं. तुला कळतंय ना ताई, तू ह्याच्यात परत अडकणार आहेस. यात जर तू पकडली गेलीस ना तर केस चालेल. तू परत आज जाशील. अरे मी काय येडी आहे का काय? त्या फाटक्यासाठी आपली जिंदगी बर्बाद करायला? काय मॅटर होणार नाही. त्याच्याच पिस्तुलीतनं त्याच्याच हातातनं त्याला गोळी झाडली बघ. हे आपला आत्महत्या म्हणून खपून जाईल बघ. अरे तुला सांगितलं नाही तर तुझ्या मागे झेंगाट लागलं असतं ते. नाही का नाही? नाही ऐक ना माझं. तू जा मुच्छड, आराम कर जा. तू 15 मिनिटाच्या निघ तिथून. निघ आणि कुठेही जा ताई, कुठेही जा. कारण पुढच्या 15 मिनिटात मी पोलीस पाठवतो तिथे. आज तू सापडली नाही पाहिजे. कुठलाही पुरावा सोडू नकोस ताई. तिथून सटक. हा, बाकी बघतो मी. ए मुच्छड, तू काय लग्न करून राहिला म्हणे? अरे घेऊन ये ना एकदा तुझ्या बायकोला. तुझ्या लग्नाची पार्टी करू चांगली ताईच्या स्टाईलनी. नाही का नाही? ताई लय शायनिंग नको मारू तू. तू लवकर तिथून सटक, कळलं ना? नाही तर काय, लग्न करून बायकोला तुला भेटण्यासाठी जेलमध्ये घेऊन यावं लागेल. हा चल फोन ठेव. ताई, ए तू काय करते अजून इथं? चल जा घरी. हो पण थँक्यू. अगं थँक्यू नको म्हणू बाई, पण कामाला सुरुवात कर बरं आता. आपल्या भेजात जर काही खराबी झाली ना तर तुझ्याचकडे येणार आहे दवा पाणी करायला. नाही का नाही? चल जा. हो, सी यू सून. सी यू. जमदाडे मॅडमला पाठवा. अर्जंट आहे मॅडम. काय झालं सर? अर्जंट 2-3 हवालदार घे आणि सुहास साटमच्या घरी जा. सुहास साटमनी आत्महत्या केली आहे. तुम्ही? आता सुहास साटमने आत्महत्या केली आहे ना, त्यामुळे मला जरा बाकी काम आहे. ठीक आहे, मी जाते. लक्षात ठेव. हो. आत्महत्या. पारकर, नाही ना मॅडम, चला माझ्यासोबत. मला कधी शंकाही आली नाही हो सर त्याच्यावर. म्हणजे तो रात्री अपरात्री जायचा बाहेर कामासाठी. मला वाटलं कष्ट करत असेल, आमच्याच भविष्यासाठी काम करत असेल. लग्न करणार होतो सर आम्ही, आणि ह्या सगळ्यात जर तो सामील असेल तर त्याने मला का वाचवलं त्या गुंडांपासून? म्हणजे मी मेले तर त्याला बरंच झालं असतं ना. असं तुला वाटतंय? एक गोष्ट तू विसरतेस संध्या, की तू तुझ्या वडिलांची मिसिंग कंप्लेंट रजिस्टर केली होतीस. आता ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये जर त्यांनी तुलाच मारून टाकलं असतं तर प्रकरण मोठं झालं असतं.
ऑलरेडी आम्ही तुझे वडील गायब आहेत याचा शोध घेत होतो, त्यात तू पण गेलीस. त्यामुळे प्रकरण त्याच्यासाठी आणखी किचकट झालं असतं. पोलिसांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची होती सूर्याला, आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचाही भाऊ मिसिंग आहे. ही भरकटलेली पिढी आहे संध्या आपल्या समोर. या पोरांना ना झटपट पैसे कमवायचे, आणि त्यामुळे कुठल्याही मार्गाला जायला येत तयार आहेत. आपण असा विचार करूया की ह्या सगळ्यातून तू सुखरूप आणि लवकर सुटलीस. पण बाबा, ह्या सगळ्यात बाबा कायमचे अडकले गेले सर. एक चांगली बातमी आहे, परराष्ट्र खात्याने सगळ्या मिसिंग लोकांची कंप्लेंट आता मागवून घेतली आणि त्यांनी एक टीम नेमली आहे ह्या मिसिंग लोकांना शोधण्यासाठी. आता सगळे मिळून तुझ्या बाबांना शोधणार. यस सर. एक मिनिट सर. बाबा, संध्या बाळा, सर, बाबा, बाबा. येतो आम्ही येतो. हो बाबा, तुम्ही लवकर या. आम्ही सगळे तुमची खूप वाट बघतोय. यस सर. यस, आम्ही रेडी आहोत सर. ओके सर, थँक्यू. खरंच थँक्यू. माझ्या पाया नको पडूस. पाया जर पडायचं असेल ना तर तू स्वतःच्या वडिलांच्या पाया पड. त्या माणसाला तुम्हा दोघींना सुखात पाहायचं होतं, त्याला त्याचं कुटुंब सुखात हवं होतं, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. हे पाऊल चुकलेलंच आहे, घडलाय तो गुन्हाच आहे, पण त्या मागे त्यांचं इंटेन्शन जे होतं ते तुमच्यासाठीच, तुमचं भलं व्हावं हे होतं. मोठी हो संध्या, खूप पैसे कमव, बापाला अभिमान वाटेल असं काहीतरी कर. आणि हे जे काही त्या पोरांनी फसवलंय किंवा जे काही झालंय हे छातीशी कवटाळून बसायचं नाही, सोडून द्यायचं आणि आता चंग बांधायचा की आयुष्यात खूप मोठं होणार आहे. चला. मला इतकं भारी वाटलं ना बापाला बघितल्यावर, तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना, हा हा हा. जमदाडे, हे जे सुख आहे ना हे शब्दात नाही वर्णन करता येत याचं, कळलं का? असं वाटतं की यासाठी आपण अंगावर ही वर्दी चढ. यार मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी, तू आपल्या ते फोन मध्ये काय करते? तू आपण जे केलं ना वर्दी चढवून त्याच्या पर हे बघा, जंगल में मोर नाचा आहे. सुपर कॉप जॉईंट सीपी भूषण शेरेकर यांनी पदाचा चार्ज घेताच एक मोठी कामगिरी केली आहे, ज्याबद्दल अनेक महिने नुसती चर्चाच होत होती. अशा फक्त फायदा ऍपचं रॅकेट भूषण शेरेकर यांनी उघडकीला आणलंय. मला असं वाटतंय भूषण शेरेकर सरांना सुपर कॉप ही पदवी का मिळाली याचंच हे उत्तर आहे. लवकरच भूषण शेरेकर सरांचं हा सूर्य आणि हा शेरेकर नावाचं आत्मचरित्र प्रसिद्ध होतंय. फक्त फायदा ऍपचं रॅकेट उघडकीला कसं आलं, त्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागली, याबद्दलचं एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात असणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. माहिती देणार यांना स्वतःला काय माहिती आहे का? सर मला काय वाटतं माहितीये, तुम्ही पत्रकार परिषद घ्या, तुम्ही सांगा तुम्ही काय मेहनत केली आहे ते. सर तुमचं क्रेडिट आहे, तुम्ही घेतलं पाहिजे. नंदडे, विषय लक्षात घे, आपल्या आयुष्यात हे क्रेडिट बिडिट नाही, आपण क्रेडिट कार्डची बिलं भरायची असतात. हे क्रेडिट घेणं देणं तर नाहीच, हे शेरेकरचं काम आहे. काय शेरेकर द सूर्य काय ते मी सूर्य वीर्य ते त्याने करावं रे, आपण नाही. आपण आपलं काम करावं. हो पण काय माहितीये का सर, कालांतराने ह्या शेरेकरांना आणि सगळ्यांना हे खरं वाटायला लागेल ते जे सांगतायत, आणि ओरडून ओरडून सांगितलं की खोटं सुद्धा खरंच वाटतं. सर असं कधीच होत नाही. एक लक्षात घे, निसर्गाचा पहिला नियम समतोल. मला सांग, जंगलामध्ये मोराचं काम काय? पिसारा फुलवायचं. करेक्ट. तो पिसारा फुलवतो, सगळ्यांना आकर्षित करतो, सगळ्यांना दाखवतो मी किती छान आहे, मग त्याचं बुड उघडं पडतं, हे सगळं होतं. काम आहे ना त्याचं, ते तो त्याचं काम करतो. तर मला सांग, वाघाचं काम काय? शिकार करायची. करेक्ट. ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम करावं
हा निसर्गाचा नियम आहे, त्याला काय करायचं करू दे, आपण आपलं काम करायचं ठासून. सुविचार क्रमांक 16. ठेविले अनंती तैशेची राहावे. करेक्ट. आता एक काम कर, घरी जा आणि संध्याकाळी माझ्या घरी ये. शर्मिलाला एक अनाउन्समेंट करायची. येतो. सर पण मला 2 प्रश्न आहेत अजून. अनुजा हवालदारचं काय? ती पण ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होती, तिचं काय होणार? होणार जमदाडे. अनुजा हवालदारला मी असं सहजासहजी सोडणार नाही. तिच्यावर ना माझा पर्सनल राग आहे. 1 वर्ष मी आणि माझी माणसं फिरत होतो. ही बाई डिपार्टमेंट मधली गद्दार होती आणि त्याच्यामुळे 1 वर्ष वाया गेलं. असंख्य माणसं मारली गेली. पोलीस केपेबल आहेत की नाही याच्यावर सुद्धा शंका घेतली आहे लोकांनी आणि हे सगळं फक्त त्या बाईमुळे झालंय. हुशार आहे ती. आता तिने सगळे पुरावे नष्ट केले असतील. आता आपण तिला शोधायला गेलो तर आपल्या हाती काही लागणार नाही. सगळं माहितीये मला. पण भोसले म्हणतात ग मला, हा भोसले एखाद्याच्या राशीला लागला ना का त्याला मारूनच सोडतो. होईल. माझा एका गोष्टीवर विश्वास आहे जमदाडे. माणूस कोणी असू देत, कितीही पॉवरफुल असू देत, कुठल्याही पोस्टवर असू देत, कुठल्याही हुद्द्यावर असू देत, पण त्यांनी जर गुन्हा केला ना तर आपण त्याला सोडत नसतो. कारण गुन्ह्याला माफी नाही. सर शेवटचा महत्वाचा प्रश्न, रेफरी कोण आहे? श्रीखंड घे. एवढं नाही घ्यायचं. एकच चमचा. राहू दे. घरी आला होता तेव्हा 6 भाकरी खाल्ल्या होत्या. पण मला एकच चमचा दिला तू. तुम्हाला तेवढंच मिळणार आहे. तुझ्यामुळे मला भोगावं लागतं. सगळ्यांनी व्यवस्थित जेवा, तुमचंच घर आहे. सीमा, बोशू, देवी, बघा सगळ्यांना काय हवंय नकोय. हो. हे जमदाडे कमी वाढून घेतेस तू स्वतःला. मला माहिती तू डाएटवर नाही. गप चल घे. यार तू घरातल्या घरात नको ना धडकू मला. सॉरी. बघ ना, घरातल्या घरात धडकते. हो ना. आता एवढे वर्ष झाले मी वसुंधरा बरोबर काम करते, पण वसुंधरा मला कधीच धडकली नाही. ती काय करते माहितीये का? ती बरोबर सरांना शोधते, जिकडे सर आहेत तिकडे जाते आणि जाऊन धडकते. हो डिपार्टमेंट तसं नाही आहे. हे कमाल आहे. आपण सगळं झाल्यानंतर कराओके नाईट करूया. आपण सगळं झाल्यावर म्हणजे नक्की काय मॅडम वो आप बोल रहे थे ना अनाउन्समेंट. अनाउन्समेंट आई काहीतरी सांगणार होत्या. हो, जेवल्यानंतर आईस्क्रीम खाताना सांगते. आत्ताच तुम्ही सगळेजण गाताय आणि मी आत्ताच सांगितलं तर नाचायलाही लागाल. जेवणार राहतील बाजूला. ए आत्या सांगते ना मी पटकन. अगं नंतर सांगते म्हणाले ना. अगं मला तर राहवत नाहीये ग. सांग. ही देवरुखची ना, हिच्यामध्ये पेशन्सच नाहीत माहितीये. मी काय म्हणतो शर्मिला, हिचं पण लावून टाक ना लग्न. हा, हिचं पण लग्न उरकून टाक. मी सांगते तर आमचे इथे श्री कृपे करून चिरंजीव विजय उर्फ चिकू दादा आणि चौका वसुंधरा यांचा शुभ विवाह पुढच्या महिन्यात 15 तारखेला आयोजलेला आहे. तेव्हा सगळ्यांनी सहकुटुंब येणे. येताना आहेर आणला तर खूप छान, नाही तर माझ्यासाठी नक्की काहीतरी घेऊन या. माझ्या दादाच्या लग्नाला यायचं. हा येणार, 100% येणार. कोणाची पत्रिका पाठ केलीस एवढे दाणा दादा. वा. गुलाबजाम नाही आणले. आठवलं विसरण्याआधी विचारतो तुला. ते जे आर्यन चाटमची ती पेन्सिल होती ना, त्याच्यावर कोणाचे फिंगरप्रिंट्स होते काय कळलं कधी? आता सांगू. हाफ टाइम झाला म्हणून रेफरी शांत आहे. पाकिटमारांची लफडी सोडवण्यासाठी राजा सिंहासन सोडून येत नसतो. सध्या खेळण्यासाठी ग्राउंड चांगलं नाहीये, पण मॅच संपलेली नाहीये. रेफरी इज टेकिंग रेस्ट फॉर अ व्हाईल. आता काही दिवसांसाठी नायजेरिया, वेगळं ग्राउंड, वेगळे प्लेयर्स,
रूल्स मात्र सेम आणि ते सेट करणार रेफरी